अप्पी आमची कलेक्टर या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला पाहायला भेटणार आहे की अप्पी अर्जुनला जाऊन थँक्यू म्हणते. अर्जुनला बोलते की अर्जुन, आज तू काही जे माझ्यासाठी गोडधोडाचा बेत केलास तो त्यासाठी खरंच खूप थँक्यू. अर्जुन म्हणतो की तू कामगिरीच अशी केली आहेस की त्यासाठी तुझं कौतुक झालंच पाहिजे. रुपाली आणि मोना किचनमध्ये जातात. रुपाली म्हणते की काय ह्या भाऊजींचं वागणं कधी कधी कळतच नाही. कधी अप्पीला फार बाजूला करतात आणि तिच्यासाठी गोडाधोडाच आणतात. मोना म्हणते की रुपाली ताई, लवकरच काहीतरी केलं पाहिजे, नाहीतर ह्या अर्जुन भाऊजींना एवढ्या रात्रीचं काय गरज होती बाहेर जायची. रुपाली म्हणते की आपण या दोघांच्यामध्ये फक्त एकच मध्ये असा माणूस आहे की जो त्या दोघांना एकत्र आणू शकतो. आपण त्यांनाच एवढंच बोलत असतो की दिप्या मोनाला हाक मारतो. मोना बोलते की रुपाली ताई पटपट सांगा ना. दिप्या परत हाक मारतो. मोना म्हणते की ताई आपण नंतर बोलू, ह्यांचं बघून घेते मी काय करायचं ते. म्हणून मोना बाहेर जाते. दिप्या तिला सगळी तयारी करायला सांगतो. रुपाली बोलते की आपण आज काही झालं ना तरी मी तुला तोंडावर पाडणार म्हणजे पाडणारच. हे सगळं झाल्यानंतर अर्जुन स्वीट आणतो. खातात ते सगळे आणि आपापल्या रूममध्ये झोपायला जातात. अमोल अप्पीला घेऊन रूममध्ये जातो आणि अर्जुनला सुद्धा बोलतो की बाबा तुम्ही सुद्धा लवकर या. अर्जुनसुद्धा जातो. ते दोघं बसल्यानंतर अमोल म्हणतो की आज मला गोष्ट कोण सांगणार आहे. त्यावरून अप्पी अर्जुन तुझं माझं करत असतात. अप्पी अर्जुनला बोलते की अर्जुन, आज तू गोष्ट सांगायची, काल मी सांगितली होती. अर्जुन म्हणतो की अप्पे कालच्या काल मी सांगितली होती. अप्पी बोलती त्याच्या कालच्या काल मी सांगितली होती. अमोल म्हणतो की तुम्ही दोघं पटकन ठरवा, मला गोष्ट ऐकून झोपायचं आहे. अर्जुन म्हणतो की अरे बाळा, मी सांगितलेली ना तुला गोष्ट. अप्पी म्हणते हे सगळं त्याच्यासमोर न बोलता आपण त्याला गोष्ट सांगूया. त्यावर अर्जुन म्हणतो बाळा असं का नाही करत, तूच आम्हाला गोष्ट सांगा, आम्ही दोघं पण झोपे जातो. अमोल बोलतो की ही छान आयडिया आहे, मी तुम्हाला गोष्ट सांगतो. म्हणून अमोल बेडवर बसतो आणि अप्पी अर्जुन त्याच्या मांडीवर डोकं ठेवून झोपतात. अर्जुन त्यांना गोष्ट सांगत असतो की एका जंगलात एक प्राणी असतो आणि त्याला खूप लागलेलं असतं. अर्जुन म्हणतो की मग काय होतं. त्यावर अमोल म्हणतो मग त्याची बायको त्याला दवाखान्यात घेऊन, त्याला खूप लागलेलं असते म्हणून काळजी करत असतो. अर्जुन बोलतो की मग त्याला दवाखान्यात नेते का. अमोल बोलतो बाबा तुम्ही शांत बसा ना, एवढ्या जंगलात काय दवाखाना असतो का, तुम्ही काही काय बोलताय. असं म्हणून अमोल त्यांना गोष्ट सांगतो. गोष्ट सांगता सांगता खरंच अप्पी अर्जुन झोपून जातात. अप्पी अर्जुन झोपून गेल्यानंतर अमोल अप्पीची आणि अर्जुनची पप्पी घेऊन म्हणतो की बाळा म्हणतो की देवा प्लीज माझ्या बाबाला असंच एकत्र ठेव, काही झालं तरी त्यांना वेगळं करू नकोस प्लीज. असं म्हणल्यानंतर तो पण तिथेच झोपून जातो. सकाळ झाल्यानंतर स्वप्नील बाहेर येऊन म्हणतो की रुपाली चल माझा डब्बा दे, मला जाऊ दे. असं म्हणल्यानंतर रुपाली बोलते की थांबा मी भरून ठेवलाय आणते. म्हणून रुपाली डब्बा आणून देते. तेवढ्यात अर्जुनसुद्धा जायला निघतो. अर्जुन म्हणतो की ठीक आहे मी जातो. अमोल बघतो की स्वप्नील काका डब्बा नेतात ते आणि आपले बाबा डब्बा नेत नाहीत. म्हणून अमोल म्हणतो की बाबा तुम्ही डब्बा का नेत नाही. अर्जुन म्हणतो की नाही आता मी खूप दिवस झालं नेत नाही ना, उद्यापासून डब्बा नेईन. अमोल म्हणतो की ते काही नाही बाबा, तुम्ही आजच डब्बा न्यायचा. म्हणून तो अर्जुनचा डब्बा भरायला लागतो. रुपाली म्हणतो की काय गरज आहे डब्बा न्यायची, उद्यापासून न्या भाऊजी डब्बा, काय तुम्ही आता इतक्या दिवस आरे आणत होती ना. अर्जुन बोलतो की हां ठीक आहे वहिनी, मी तेच म्हणलो ना. अमोल स्वतः जातो आणि डब्बा भरायला लागतो. रुपाली चिडून म्हणते आजच आण तू डब्बा. त्यावर स्वप्नील तिला रागावून म्हणतो की अगं काय बोलतेस तू, बोलायला लहान, हळू आवाजात जरा बोल ना. रुपाली म्हणते की ते काही नाही, भाऊजींना उशीर होईल म्हणून म्हणते. अर्जुन म्हणतो वहिनी मला उशीर होत नाहीये. अमोल डब्बा भरून बाहेर बाबाच्या हातात देतो आणि अर्जुन म्हणतो की थँक्यू बाळा. त्यावर अमोल म्हणतो बाबा तुम्हाला खरंच माझ्या हातचं जेवण आवडतं ना. अर्जुन म्हणतो तुझ्या माझ्या हातचं जेवण सगळ्यात जगात भारी आहे, मला खूप आवडतं. अमोल म्हणतो मग झालं तर तुम्ही आज हा सगळा डब्बा संपूनच घरी यायचं, डब्यात काही शिल्लक ठेवायचं नाही. असं म्हणून तो अर्जुनच्या हातात डबा देतो. अर्जुन ऑफिसला डबा घेऊन जातो. इकडे आर्या आपल्या एका 1.5 महिन्यापूर्वीच्या केसबद्दल त्या मुलांशी भेटायला बोलवलेलं असतं. ती मुलं भेटायला येतात आणि बोलतात की अहो आर्या मॅडम तुम्ही मला आत्ता का बोलवलं, केस मिटलेल्याला तर 1.5 महिना झाला ना आणि आत्ता आम्ही काही केलंसुद्धा नाही आहे. आर्या म्हणते की ते काही नाही, पण आता तुमची केस माझ्या हातात आली आहे, त्यामुळे तुमचा आता परत केस चालू होऊ शकते. त्यावर ती मुलं म्हणतात की आर्या मॅडम प्लीज तुम्ही काहीसुद्धा करू नका, आता जर आमच्यावर परत केस चालू झाली तर आम्हाला लाल शेरा देऊन आम्हाला असंच फिरावं लागेल आणि आम्हाला परत शिक्षणसुद्धा घेता येणार नाही. आर्या म्हणते की काय करायचं काय नाही करायचं ते माझ्यावर सोडा, पण आता तुम्हाला परत केसमध्ये हजर व्हावं लागणार आहे. ती मुलं म्हणतात की अहो आर्या मॅडम तुम्हाला काय हवं आहे ते मला सांगा, आम्ही करतो की. आर्या म्हणते की आता कसं आला मुद्द्यावर, तर मला फक्त तुमच्याकडून एक छोटंसं काम करून हवं आहे. ती मुलं म्हणतात बोला आर्या मॅडम काय करायचं आम्ही करतो.
आर्या त्यांना प्लॅन सांगते. ती मुलंसुद्धा बोलतात की अहो मॅडम, पण त्या कलेक्टर मॅडमांनी परत काय केलं तर. आर्या म्हणते की तुम्हाला सुरळीत बाहेर आणण्याचं काम माझं, तुम्ही फक्त मी बोलते तेवढं करा. ते ऐकून मुलं कलेक्टर ऑफिसमध्ये जाऊन मोर्चा करतात आणि कलेक्टर मॅडमांच्या नावाने हाय हाय करतात. गायतोंडे त्यांना सगळ्यांना सावरण्याचा प्रयत्न करत असतो. ती मुलं तरीसुद्धा मीडियाला बोलवून मोठ्याने हाय हाय करत असतात. गायतोंडांना काही कळत नाही की ही मुलं कशाबद्दल मोर्चा करत आहेत. तेवढ्यात तो आप्पीला फोन करून सांगतो की अपर्णा मॅडम लवकरात लवकर या, इथे मुलांनी खूप मोठा मोर्चा घातलाय, कारण अजूनसुद्धा समोर आलेलं नाही. तेवढ्यात अपर्णा तिथे पोहोचते आणि बोलते की काय झालं, तुम्ही का मोर्चा करताय. त्यावरती मुलं म्हणतात की तुम्ही भर पावसाळ्यात ट्रेक बंद केली, हा निर्णय आम्हाला अजिबात आवडलेला नाही. आमच्या युवा पिढीनं गड किल्ल्यांवर ट्रेक करणं हा तर सगळ्यात मोठा युवा पिढीचा अनुभव आहे आणि तुम्ही यालाच का थांबवताय. तुम्ही योग्य ते निर्णय घेऊन आम्हाला असं वाटतं की तुम्ही निर्णयात बदल करायला हवा. अपर्णा बोलते की हे बघा, निर्णयात बदल होऊ शकत नाही, कारण आत्ता गड किल्ल्यांवर खूप सारे ॲक्सिडंट होतात ते, आणि अशा अपघातांमुळे परत प्रशासनावर प्रश्न उठतो. थोडे दिवस गड किल्ले हे बंदच राहणार. त्यावरती मुलं म्हणतात की मग आम्ही निसर्ग कधी अनुभवायचा, कधी पाहायचा, तुम्हाला निर्णय बदलावाच लागेल, आम्ही तोपर्यंत इथून जाणार नाही. आपी बोलते की तुम्ही इथून खरंच जावा, माझा हा निर्णय झालेला आहे. ती मुलं काहीही झाली तरी ऐकायच्या परिस्थितीत नसतात आणि ते तरीसुद्धा हाय हाय करायला चालू करतात. गायतोंडे अपर्णाला बोलतात की अपर्णा मॅडम, आपण खरंच काहीतरी निर्णय बदलायला हवा. अपर्णा बोलते की आपण निर्णय बदलू शकत नाही, कारण काही निर्णय आपल्या चांगल्यासाठीच घेतलेले असतात आणि आपण त्याला बदलू शकत नाही. इकडे आर्या आपली वाट बघत असते की कधी बातमी येते. चिंचुके तिथे येतात आणि म्हणतात की आर्या मॅडम काय झालं, खूप दिवसांनी मी तुम्हाला असं बघतोय. आर्या म्हणते की काही नाही चिंचुके. त्यावर चिंचुके तिला अर्जुनवर लक्ष ठेवायला सांगतो आणि म्हणतो की तुमचा साखरपुडा झालाय, आप्पी लग्न करेल, तुम्ही लक्ष ठेवा. असं झाल्यानंतर अर्जुन डब्बा घेऊन येतो आणि चिंचुके बघतो की तो डब्बा आणला. चिंचुके खूप खुश होतो आणि म्हणतो की आज खूप दिवसांनी घरच्या हातचं जेवण करायला भेटणार. अर्जुन सांगतो की हे आप्पीनं दिलेला डब्बा आहे. हे बघून आर्याला खूप राग येतो. आर्या म्हणते की अजून कसं काम झालं नाही. तेवढ्यात तिला न्यूज दिसतात. ती बोलते की अर्जुन, तुला असं वाटत नाही का गड किल्ल्यांवर जो निर्णय घेतलाय तो अपर्णाचा चुकीचा आहे. अर्जुन बोलतो की अपर्णाचा निर्णय चुकीचा नाही. आर्या बोलते तू सांग, त्या मुलांना सुद्धा गड किल्ले अनुभव वाटत नसतील का, आणि ह्या भर पावसाळ्यात जर बंद केलं तर त्यांनी अनुभवायचा कधी. मी काही चुकीचं बोलते का. अर्जुन बोलतो की तू चुकीची नाही आहेस, पण तिचा निर्णयसुद्धा चुकीचा नाही आहे. आर्या बोलते की हे सगळं सुद्धा मी आप्पीनं माफी मागावी म्हणून केलं आणि तिने जाहीररित्या आज माफी मागितलीच पाहिजे असं म्हणून ती म्हणते की तिथून निघून जाते. इकडे रुपाली, मोना सगळ्यांना हॉलमध्ये जमा करून आपली TV लावून बातमी दाखवत असतात. ते सुद्धा सगळे तिकडे बघतात आणि शॉक होतात. त्यांना काय करावं ते कळत नाही. आप्पी सगळे जुने रेकॉर्ड्स काढून आपला निर्णय कसा योग्य आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करत असते. येथेच आप्पी आमची कलेक्टरचा आजचा भाग संपतो. तुम्हाला आपल्या चॅनलचे अपडेट्स आवडत असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.